आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड चिपळूण महामार्गावरील पाटण शहरातील बस स्थानकानजीक असणारा जुना दगडी पूल पाडण्यास आज बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी सुरुवात करण्यात आली। बस स्थानकाच्या दोन्ही बाजूला सुमारे 1 किलोमीटर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरण होणार असल्याने तब्बल 2 महिने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। आज सदर पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले असून यामुळे शहरातील नागरिकांसह वाहनधारकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली। पाटण शहरातून कराडकडे येणाऱ्या तसेच चिपळूणकडून पाटणकडे येणाऱ्या वाहनधारकांना गोंधळाचा सामना करावा लागला। अजूनही ठेकेदार कंपनी व पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणतेही नियोजन केले नसल्याचे दिसून आले। सदर रोडच्या दोन्ही बाजूस सूचना फलक लावणे गरजेचे आहे। रस्त्याच्या या कामामुळे कराड पाटण रोडवर हलक्या चारचाकी वाहनांसाठी नवा रस्ता येथून गव्हाणवाडी, गारवळे, मोरगिरी, नेरळे अशी तर अवजड वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरून पाचवड फाटा, उंडाळे, कोकरूड, मलकापूर ते आंबाघाट मार्गे चिपळूण असा मार्ग करण्यात आला आहे। तर चिपळूणकडूनही संगमेश्वर आंबाघाट मार्गेच कराडकडे येता येणार आहे।